यामिनीज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कचराळी तलावावर ठाणे। इथे मंदिर आहे तलावाच्या शेजारी आणि महागणपतीला मोठी दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असते, जेवणावळ असते, त्याची भाजी बनते इथे। भाजी नाही, हा पुलाव असावा होतो, तो पुलावच आहे। तर प्रचंड प्रमाणात जेवण बनवलं जातं, पापड चालू आहेत, असं मोठ्या प्रमाणावर जेवण बनलं जातं इथे। दरवर्षी हा उत्सव असतो, लांबून लांबून लोक येतात जेवणासाठी। मोठ्या मोठ्या पातेल्यात जेवण बनवलं जातं। हा पुलाव आहे तयार। खूप लोक अगदी डबे घेऊन येतात आणि इथे ही जेवणावळ आहे। इथे भाजी कटिंग चालू आहे। रात्रभर बसून इथे आजूबाजूच्या शेजारच्या बायका ह्या सगळ्या येतात आणि भाजी सोलून देतात, निवडून देतात। अशी लांबच्या लांब रांग लागलेली असते। आज रविवार असल्याने मोठी गर्दी आहे आणि इतर दिवशी जेव्हा असतं तेव्हा ऑफिसमधनं लोक येतात मधल्या वेळेत। ही भाजी आहे, मोठ्या प्रमाणावर सगळं बनलं जातं। हे पापड तळतात आहेत। मी दरवर्षी इथे सेवेसाठी येते, मदत करायला येते। मला देवळातर्फे बोलवतात, तुम्ही या। आपला थोडासा हातभार लागला की आपल्याला समाधान वाटतं। आपला हात थोडासा लागावा असं वाटत असतं। ते जरा मोकळे मोकळे करा। पुलावाला उकळी येत आहे। तयार पुलाव मोठमोठ्या झाड्यांनी वाटला जातो आणि इथे हे असे जॉगिंगला खूप लोक येतात। तर हे असं बसायला सामूहिक योगासनं वगैरे ते चालतात, त्याच्यासाठी हे चौथाने बनवलेले आहे। ठाण्यामधला कचराळी तलावाचा गणपती हा फार फेमस आहे। यामध्ये भाजीची ग्रेव्ही बनवलेली आहे। इथे संपूर्ण झाडीमध्ये अतिशय निसर्गरम्य असा हा तलाव आहे। खूप लांबवर रांगा लागतात जेवणासाठी। हे आपले गुणीजन सर आहेत आणि ते माघी गणपती कचराळी तलावचं आयोजन करतात। तर अतिशय चांगले लोकप्रिय असे हे नेते आहेत। इथून असा महाप्रसाद चालू आहे, पाणी देतात। अरे हे जेवण तू खरं सांगते, नंतर हे जेवण आणि जा लाडू त्यात भाजी द्या। तलावाजवळ बसून सगळे जेवतात, जेवणाचा आस्वाद घेतात। काय रे पुस थांब, हे पिशेत पुस